मंडळी नमस्कार, रामकृष्ण हरी, गुड MC. मी उत्तम तुकाराम शितोळे काका. मी आज आहे बीड जिल्ह्यातील आंबील वडगाव या गावी. आंबील वडगाव गावातील आज प्रगतशील शेतकरी पण आणि आज बीडमधील कोर्टामध्ये ॲडव्होकेट असे आमचे आज IMC मधले सहकारी, ज्यांच्याकडे बीड जिल्ह्याची पूर्ण IMC आयुर्वेदाची धुरा ज्यांच्या खांद्यावर आहे, असे ॲडव्होकेट सुरेश बापू तांदळे यांच्या शेतामध्ये आहे. जेणेकरून आज आपल्याला माहिती आहे की शेती म्हणजे भारत देशाचा आर्थिक कणा आहे आणि हा शेती करण्यासाठी जी काही इन्स्टंट लवकर आपल्याला पैसे मिळणारे जी काही पिकं असते त्याच्यामधलं एक पीक असं आहे ज्याचं नाव आहे सोयाबीन. आणि या सोयाबीनच्या पिकामध्ये मी आज उभा आहे बापूंच्या शेतामध्ये. या सोयाबीनला झाले मंडळी फक्त 1 महिना 3 दिवस आणि 1 महिना 3 दिवसामध्ये आज सोयाबीनची कंडिशन बघा. गतवर्षी याच शेतातल्या अगदी IMCच्या जे काही प्रोडक्ट वापरले, खत, औषध, याच्यावरले जे ह्यांचे रिझल्ट होते ती गेल्या वर्षी आम्ही तुरीचे रिझल्ट तुम्हाला याच शेतातले पाठवले होते. आणि या शेतामधील हे जी सोयाबीन आहे, या सोयाबीनला एक दाणासुद्धा रासायनिक खताचा टाकलेला नाही, एक दाणासुद्धा. अगदी फवारणीसुद्धा नाही कसलीच. तर पहिली फवारणी आजच केलेली आहे, पेरलं तसं. तर आज जवळजवळ 1 महिना 3 दिवस झाले, आणखी फुलं लागले नाहीत, गुडघे इतकाली सोयाबीन आलंय. मला तर असं वाटतं की हे सोयाबीन नक्कीच कमरा इतकाली येण्याची शक्यता आहे. कारण बालाघाट 753 बालाघाट 753 या सोयाबीनची ही जात आहे. आणि नक्कीच तुम्हाला आणखी वेळोवेळी ह्याचे फोटो पाठवण्यात येतील. विशेष एक आहे की जे आमचं मिशन आहे संपूर्ण भारतभर विषमुक्त शेती, आणि या माध्यमातून असे अनेक हजारो शेतकऱ्यांना आम्ही या सेंद्रिय खताचे रिझल्ट दिलेले आहेत आतापर्यंत. तर या ठिकाणी याचा एकच फायदा आहे, एकतर कमी खर्च आणि उत्पन्न भरघोस. खर्च कमी, उत्पन्न भरघोस. आणि दुसरी गोष्ट, आज प्रत्येक शेतकरी जो परेशान होतो तो म्हणजे शेतात आलेल्या तणामुळं. तर या शेतामध्ये तुम्हाला कुठंतरी असं म्हणजे एक तणाची काडी दिसते का बघा. तर दुसरा एक फायदा आहे या सेंद्रिय खताचा की आपल्या IMCचे जर तुम्ही सेंद्रिय खत वापरले तर शेतामध्ये तण पण कमी येतं आणि कमी खर्चामध्ये उत्पन्न तुमचं भरघोस निघतं. तर या माध्यमातून ॲव्हरेजसुद्धा तुम्हाला किती निघालं या सोयाबीनचं हे तुम्हाला हा जवळजवळ 2 एकर 10 गुंठे ना, 2 एकर 10 गुंठ्याचा हा पूर्ण प्लॉट आहे. एक सारखा प्लॉट बसलेला आहे मंडळी. तर या माध्यमातून या ठिकाणी हा व्हिडिओ करण्याच्या पाठीमागचं कारण माझ्या प्रत्येक शेतकरी बांधवांना आज केमिकल आणि रासायनिक सोडून या सेंद्रिय आणि ऑर्गॅनिक शेतीकडे यावे. कारण या काळ्या आईला वाचवणे, आणि ही काळी आई जर वाचली तरच चांगलं पीक निघणार आहे. आणि चांगलं जर अन्न तयार झालं उत्कृष्ट दर्जाचं तर आपल्या शरीराला येणारे जे आजार आहेत हे सुद्धा कमी होणार आहेत. आणि या माध्यमातून या ठिकाणी माझ्याबरोबर आहेत आज ॲडव्होकेट सुरेश बापू तांदळे. बापू नमस्कार, गुड MC. तर आज थोडंसं कॅमेरेपर्यंत ऐकू जावं अशा शब्दामध्ये सांगा की तुम्हाला काय फायदा वाटला ह्या IMCच्या प्रोडक्टचा. एकतर पिकावर चांगल्या प्रकारचं तेज आहे, त्याची तेज. वाढही चांगली, वाढही चांगली आहे आणि खर्च एकदम कमी. या 2 एकर 10 गुंठ्यामध्ये मी गोदावरीचं 3 पिशव्या खत आणि IMCचं जे आग्रो बुस्टर आणि दुसरं खत आहे ते 2-2 पिशव्या टाकलं पेरताना. आणि बीज प्रक्रियाला आग्रो बुस्टर म्हणून एक औषध आहे, ते पेरताना बीज प्रक्रिया त्याची केली. सीड केअरनं बीज प्रक्रिया पण केली. सीड केअरनं बीज प्रक्रिया बरोबर आहे. केली. आणि विशेष म्हणजे आज निसर्ग लपंडाव खेळतो, त्याच्यामुळं पाणी हे प्रत्येक पिकाला आवश्यक आहे. त्याच्यामुळं हायड्रोजेल पण आपण ह्याच्यामध्ये एकरी 2 एकर हायड्रोजेल पण ह्याच्यामध्ये आम्ही मिसळलं. त्याच्यामुळं पावसानं ओढ दिली पण सोयाबीनला ओढ अजिबात पडली नाही. आणि आज बघा, आज पाऊस किती उशिरा, कुठं कमी कुठं जास्त पडला. तर या माध्यमातून आज खरोखरच समाधान वाटतं तुम्हाला. हो, म्हणजे समाधान. गेल्या वर्षी तुरीत पण तसं तुम्हाला झालं, 10 फूट वाढली होती, 10 फूट तूर वाढली होती, 10 फूट. आणि ॲव्हरेज पण तसंच त्यांना मिळालं. तर या माध्यमातून या ठिकाणी आज प्रत्येक शेतकरी बळीराजाला याचा अतिशय उत्कृष्ट असा रिझल्ट यावा या माध्यमातून हा प्रचार आणि प्रसार आमचा भारतभर चालू आहे. तर आपल्याला एवढीच विनंती, जर आपल्याला या IMC कंपनीचे सेंद्रिय खत पाहिजे असतील तर आमच्याशी अवश्य संपर्क साधा. 9730 57 57 77 किंवा 98 23 16 55 65 या नंबरवर जरी कॉल केला
तर तुम्ही महाराष्ट्राच्या कुठल्या जरी कानाकोपऱ्यात असलात तरी त्या ठिकाणी उपलब्ध करून तुमच्या घरपोच डिलिव्हरी सेवा करण्याची सुविधा आज आमच्या IMC कंपनीने आणि सिस्टमनं करून दिलेली आहे. तर या माध्यमातून बीड जिल्ह्यामध्ये जे पण आहेत तर त्यांना एकच माझं सांगणं आहे की बीड जिल्ह्याचं आज जिल्हा वितरक केंद्र आज आमच्याकडे आहे. त्या माध्यमातून तुम्हाला होलसेल रेटमध्ये आणि हे सगळे तुम्हाला या ठिकाणी IMCचे सर्व प्रोडक्ट मिळतील. तर बार्शी रोडला स्वराज्यनगर भारत व्हिडिओ जुना भारत व्हिडिओ या ठिकाणी आज आमचं IMCचं त्या ठिकाणी जिल्हा वितरक केंद्र आहे. तर या माध्यमातून हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा, सबस्क्राईबचं बटन दाबा, बेल आयकॉनचं बटन दाबा आणि सबस्क्राईब करा. एवढंच मी आपल्याला सांगू इच्छितो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.